हाय मुंबईकर, सगळ्यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल पर्यावरण और हम. आजचा हा ब्लॉग फक्त मुंबईकरांसाठी आहे, कारण की मला असं वाटतं की मुंबईकरांना हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या मुंबईला सगळ्यात मोठी महानगरपालिका लाभलेली आहे. देशाचीच काय तर पूर्ण एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्याला लाभलेली आहे. आणि ही बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्याला लाभलेली असताना देखील आपली मुंबई स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांकावर नसणं ही आपल्या सगळ्यांसाठी दुःखाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला माहिती नाही, पण मला असं सांगावंसं वाटतं की आत्ताच 2023मध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षण ची रिपोर्ट आली होती. त्यात संपूर्ण देशामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात स्वच्छ शहराचा किताब आहे, स्वच्छ शहराचा अवॉर्ड आहे, तो फक्त एकच शहराला मिळालेला आहे, तो आहे इंदोर शहर. 2023मध्ये एक अजून शहराने एंट्री मारली होती, सुरत. म्हणजे सुरत आणि इंदोर हे दोनच शहर असे आहेत भारतातले ते सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावाजलं गेलेलं आहे. मग आपली मुंबई कुठे आहे? जर सगळ्यांची प्रथम पसंत ही मुंबई असताना स्वच्छतेच्या बाबतीत आपली मुंबई मागे का आहे, याचं आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग इंदोर शहराने असं काय केलं जे आपणही करू शकतो मुंबईकर, आणि आपल्यालाही करायचं आहे. कारण की आपण आता विकसित राष्ट्रच्या दिशेने चाललेलो आहेत. विकसित राष्ट्राची नीव आपल्या प्रधानमंत्रीने ठेवलेली आहे आणि त्यांचे स्वप्न आहे की लवकरच भारत पण विकसित राष्ट्र बनणार आहे. तर विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने प्रथम जी पायरी आहे ती आहे कचरामुक्त भारत. आणि कचरामुक्त भारत होण्यासाठी प्लास्टिक मुक्त भारत होणं गरजेचं आहे. आणि प्लास्टिक मुक्त भारत होण्यासाठी आपल्या सगळ्यांना स्वच्छ शहर बनवायचं आहे. मग इंदोर शहराने असं काय केलं जे आपण मुंबईकरही करू शकतो? तर इंदोर शहरांनी तिकडचे जे नगर आयुक्त होते त्यांनी सगळ्यात पहिलं जे काम केलं आहे ते त्यांनी आपल्या शहरातून सिंगल यूज कॅरी बॅगला बाय बाय केलं. त्याच्यामुळे तिकडे जो कचरा निघाला त्याचं रिसायकल होणं खूपच सोपं झालं. आणि मग अशा तरीकेने अजून त्यांनी काही योजना चालू केल्या असतील. त्या योजनेला तिकडच्या नागरिकांनी सुद्धा भरपूर प्रतिसाद दिला. त्याच्याच आज रिझल्ट आपल्या सगळ्यांसमोर आहे की इंदोर गेल्या 7 वर्षापासून, यंदाच नाही तर गेल्या 7 वर्षापासून तो प्रथम क्रमांकावर येत आहे. एवढी तिकडे स्वच्छता आहे, स्वच्छ इंदोर आहे. आणि तिकडे कचऱ्याचे ढीग नाही आहेत. जागोजागी आपल्याला पार्क दिसतील, ग्रीन पार्क दिसतील, असं प्रत्येक सोयी तिकडे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इंदोरमध्ये राहणं खूपच मस्त वाटतं. त्याच गोष्टी आपल्याला मुंबईमध्ये पण करायच्या आहेत. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगते की सगळ्यात प्रथम आपल्याला तिथे सिंगल यूज कॅरी बॅगचा यूज बंद करायचा आहे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये. आणि हा सिंगल यूज कॅरी बॅगचा यूज कोण करत आहे? आम्ही, तुम्ही, मिडल क्लास जास्तीत जास्त सिंगल यूज कॅरी बॅगचा उपयोग करत आहे. कारण की तुम्ही ॲक्टर आणि मॉलमध्ये जेव्हा ॲक्टर्स जातात त्यांच्या हातात तुम्ही कधीच सिंगल यूज कॅरी बॅग नसेल पाहिजे. त्यांच्या हातात नेहमी आपल्याला इको फ्रेंडली बॅग दिसते. मग आपण काय यूज करावी? आपल्याला पण आपल्या मुंबई प्रथम क्रमांकावर जर पाहिजे असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला या सिंगल यूज कॅरी बॅगचा वापर करणं टाळायचं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे जेणेकरून त्याचे जे कचरा निघेल त्याचं रिसायकल होणं खूपच सोपं जाईल. आणि अजून काही योजना राबवल्या जाते नगरपालिकेतर्फे, जेणेकरून माझी मुंबई स्वच्छ मुंबई होईल, हरित मुंबई होईल आणि इकडची हवा शुद्ध होईल, ऑक्सिजन सगळ्यांना प्रॉपर मिळेल, शुद्ध ऑक्सिजन मिळेल. कारण आपण कोरोनामध्ये आता बघितलं होतं की कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडली होती पेशंटला वाचवण्यासाठी. तर असं जर तुम्ही आता लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन हेच पर्यावरण इतकं अशुद्ध होणार आहे
प्लास्टिकमुळे प्लास्टिकचे कण पर्यावरणामध्ये आढळलेले आहेत आणि हेच प्लास्टिकचे कण आपल्या नाकावाटे तोंडावाटे आपल्या शरीरात जाणार आहे. मग निरनिराळे आजार आपल्याला होणार आहेत. आणि एवढ्या सगळ्या जर आपल्याला धोके आहेत एका प्लास्टिकच्या पिशवीमुळे, मग का नाही याचा आपण वापर टाळावा. तर माझी तुम्हाला विनंती आहे की जसं आता 2024 संपलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी वाईट आपल्याला इथे सोडायच्या आहेत आणि 2025मध्ये आपण पदार्पण करत आहे काही दिवसांनी. तर आपल्याला सुद्धा नवीन वर्षामध्ये असे चांगल्या गोष्टींचा आपल्याला प्रण घ्यायचा आहे, संकल्प घ्यायचा आहे की आपल्याला 1 तारखेपासून मुंबईमध्ये कुठेही आपण सिंगल यूज कॅरी बॅग हातात घेऊन जायचं नाही आणि जिथे असेल तिथेही ते बंद करायला सांगायचं आहे, जेणेकरून नगरपालिकेला कचऱ्याचं रिसायकल करणं सोपं जाईल. आणि अजून काही योजना ते राबवतील. आणि बघा थोड्याच दिवसात आपण मस्त जेव्हा स्वच्छ भारत सर्वेक्षणची रिपोर्ट येईल तेव्हा नक्कीच माझी मुंबई ही प्रथम क्रमांकावर येईलच. आणि अशी खात्री मी पण बाळगते आणि तुम्ही पण बाळगा. आणि असं आपण सगळ्यांनी मिळून जर असं ठरवलं की मला माझ्या मुंबईला प्लास्टिक मुक्त करायचं आहे, कचरा मुक्त करायचं आहे आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने आपल्याला नवीन पाऊल उचलायचं आहे, तर नक्कीच हे खरं होईलच. आणि खरं आपल्याला करायचंच आहे, आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला हे पाऊल उचलणं खूपच गरजेचं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.